नमस्कार मित्रांनो, मी बघा तुकाई मंदिरामध्ये आले. माझ्या माहेरची देवी आहे, गावठाणची देवी आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला आतून दर्शन देते. तरी बघा तुकाई देवी म्हणून आहे, तर तिच्या दर्शनाला मी आलेले आहे. हो, पंढरीला बरं नाही. काय होते हाय आजारी, काय करायचं. पुजारी आहे ते आणखीन दर्शनाला आलेले आहे. ते बघा इथल्या आई पुजारी आहेत. तर आता मी देवीचं दर्शन करणार आहे आणि पाया पडून जाणार आहे. ही माझी माहेरची देवी आहे. 2 महिन्याच्या आत सगळं करून टाकते, पण ती क्लिअर झाला पाहिजे. हे आतून असं मंदिर आहे. अजून एक त्या मंगळवारी देवीच्या येते साड्या आहेत. आणि मग परत कबल लावू आपण. उशीर आहे चालते. नाही, कुठं सोलला? कोणाकडून सोलायचा? नवीन प्रवेश कशी नवीन आहे. तर बघा ते नवरदेव पाया पडायला आलाय. त्यांची मुलगी माझ्या सवारगाव होती. सवाज करणार आहे ना. आमच्या इथं प्रथा आहे, लग्नाच्या आधी का सर्व ग्रामस्थ देवतांच्या पाया पडायचं असतं. हाय ते घ्या असं. हे गोविंदाचं काय यांच्याच मुलाचं नाव ना. देतेस का सोड की येतं काय पाहिजे आपण देव देव करायचं आहे. नुसता देव देव करायचा आणि नवरा गावात पण आहे अजून. कमी झाले त्यांना. योग ठेवा 5 तिकडे देव. तर बघा मी तुकाई देवीचं दर्शन घेऊन आली. आता तुम्हाला मी व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही बघू शकता. आता इथं मी चिंचेच्या झाडाखाली उभी राहिले, घरापाशी येऊन. तर तुम्हाला माझ्या माहेरची देवी आहे, तुकाईची देवी. वर्षातून एकदा तरी नारळ द्यावं लागतं मुलींना. तो मी आज देऊन आले. तर तुम्हाला कसे वाटले देवीचं दर्शन ते नक्की कमेंटमध्ये सांगा.